वळूयात पुढील बातमीकडे. शांतिनिकेतन परिसरामध्ये यंदाही देवश्रेणी अर्थात आषाढी एकादशीचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. यामध्ये नवभारत शिक्षण मंडळाच्या बालविकास मराठी माध्यम, बालविकास इंग्रजी माध्यम, शांतिनिकेतन विद्यामंदिर, शांतिनिकेतन कन्याशाळा, लेफ्टनंट जनरल SPP थोरात अकॅडमी, डे बोर्डिंग अशा विविध शाखांचे हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये दिंडीमध्ये सहभागी झाले. विठ्ठल रखुमाईसह टाळकरी, विणकरी, वासुदेव, ज्ञानदेव, मुक्ताबाई अशा विविध संतांच्या वेशभूषा साकारत विद्यार्थी व शिक्षकांनी जणू अवघे पंढरपूरच या ठिकाणी साकारले. मानाच्या पालखीसह विविध शाखांच्या पालख्या दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. शांतिनिकेतन लोकविद्यापीठापासून साखर कारखाना ते मुख्य रस्त्यामार्गे आयोजित या दिंडीच्या दर्शनासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. दिंडी मार्गावर आकर्षक रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती, तर विद्यार्थी वारकऱ्यांसाठी पाणी व प्रसादाचे वाटपही ठिकठिकाणी करण्यात आले. दिंडी संपन्न झाल्यानंतर लोकविद्यापीठ परिसरातील मध्यवर्ती क्रीडांगणावर मानाच्या अश्वासोबत रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. अभंग, भजन, कीर्तनाचा गजर, तर विद्यार्थिनी, शिक्षिका व महिला पालकांनी धरलेल्या झिम्मा फुगडीचा फेर यामुळे वातावरण अधिकच उल्हासित झाले. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ समिता पाटील यांच्यासह इनरव्हील क्लब ऑफ सांगली मिडटाऊनच्या पदाधिकारी सुनीता दोशी, नंदा झाडबुके, प्रवीणा गोडबोले, माधवी कोठारी, शुभदा भिलवडे, शारदा शहा, ममता काबरा आदींच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन व आरती संपन्न झाली. संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यास उपसंचालक DS माने, उद्योजक सुनील मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवन कदम, संजय बामणे, अनिकेत शिंदे यांनी या सोहळ्याचे नियोजन व सूत्रसंचालन केले.